महत्त्वाची बातमी। पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन, मुंबई मेट्रो 3चा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान मोदी हे 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर 8 ऑक्टोबर रोजी रात्री राजभवनात वास्तव्य करणार। दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसी येथील ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, पंतप्रधान मोदी हे 2 दिवस मुंबईमध्ये येणार आहेत, काय अधिकची माहिती? निश्चितपणे नीलम, संपूर्ण मुंबईकरांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे आणि मुंबईमधील प्रवासी वाहतुकीमध्ये मोलाचा वाटा बजावणारी मुंबई मेट्रोचं जे भूमिगत मेट्रो आहे त्याचं उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आणि 8 तारखेला याच कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी आहेत ते मुंबई दौऱ्यावर पाहायला मिळतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळ जे आहे त्याचं देखील लोकार्पण आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहेत। त्यामुळे 8 तारखेला नरेंद्र मोदी ज्यावेळी हे दोन्ही कार्यक्रमांसहित इतर विकास कामांचं भूमिपूजन करतील, त्यानंतर राजभवन या ठिकाणी ते प्रथमच आता मुक्कामीही पाहायला मिळतील। 9 तारखेला जे बीकेसी या ठिकाणी फिनटेक पार पडणार आहे या महोत्सवामध्ये सुद्धा ते सामील होतील आणि त्यांच्या सोबत ब्रिटनचे पंतप्रधान देखील आपल्याला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहताना पाहायला मिळतील। परिणामी मोठ्या प्रमाणात जी वित्तीय गुंतवणूक आहे ती भारतामध्ये घेण्यासाठी आणि ब्रिटन सोबत आपले वित्तीय संबंध सुधारण्यासाठी हा दुसरा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय। परिणामी या 2 दिवसीय मुंबई दौऱ्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राला भरभरून मिळण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।